नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 4 एप्रिल 2026 आहे. आमच्या या 12 वर्ष चालू असलेल्या NMK1 गोल्डन सीताफळ बागेची आज आम्ही छाटणी घेत आहोत. तर या बागेचे तुम्हाला खत घालण्यापासूनचे व्हिडिओ पाठवलेले आहेत. तर यावर्षी पाऊस लवकर झालेला आहे. आपण पाहू शकता जमीन ओली झालेली आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही बाग अशी भरपूर फुटल्यामुळे लवकर छाटणी घेत आहोत. या बागेची छाटणी होण्यासाठी एक 5-6 दिवस लागतील. तसेच या बागेला 15 किंवा 20 एप्रिलच्या आसपास पहिले पाणी देणार आहे. गेल्या वर्षी या बागेला आम्ही 28 एप्रिलला पाणी दिलेले होते. त्याच्या एक 7 ते 8 दिवस अगोदर पाणी देणार आहे ह्या वर्षी. तसेच याची पूर्व मशागत सर्व करून घेतलेली आहे. शेणखत घालून बेड वगैरे सगळे तयार करून घेतलेले आहेत व छाटणी करायचे चालू आहे. याच्या छाटणीचा गेल्या वर्षीचा देखील मी व्हिडिओ पाठवलेला होता. तर यावर्षी ज्या वरच्या फांद्या आहेत त्या वरच्या फांद्यातील ज्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत गर्दी करणाऱ्या त्या काढलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते. आता ही जी फांदी आहे तर या फांदीतील इथं गर्दी करणारी ही फांदी काढलेली आहे व असा स्पेस ठेवलेला आहे. मधला सेंटर ओपन ठेवलेला आहे व वरची जी काडी आहे ती 5-6 डोळ्यांवरती ठेवलेली आहे. आता या 3 मध्ये गर्दी करणारी ही फांदी काढलेली आहे. तर अशा पद्धतीने या बागेची छाटणी चालू आहे. 12 वर्षाची बाग असल्यामुळे 2 वर्षापूर्वी याचा थोडा रिकड घेतला होता, जास्त पण रिकड घेतला नाही. तर या बागेमध्ये आम्ही 3 प्रयोग केलेले होते. 21 वळी आहेत 7-7 वळीमध्ये व मधल्या ज्या 7 वळी आहेत त्याचा छाटणी करताना मी व्हिडिओ आपल्याला पाठवेनच. त्याची खूप रिकड घेतला होता. रिकड घेतल्यामुळे त्या 7 वळीला आता त्याचा व्हिडिओ पाठवताना त्या 7 वळीची माहिती तिथं सांगेन. आता ह्या पहिल्या ज्या 7 वळी आहेत तर याची छाटणी गेल्यास इथं घेतलेली होती. त्याच्यातून या फांद्या वर आलेल्या आहेत. इथं छाटणी घेतलेली होती व या 12 वर्षाच्या बागेच्या आपण मेन ब्रँचेस पाहू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 तसेच असे 10. तर संपूर्णपणे झाडाच्या फांद्या बघा 7 8 9 10 अशा आहेत व वर अशा थोड्या थोड्या ब्रँचेस गर्दी खूप कमी केलेली आहे. सुटसुटीत अशा ठेवलेल्या आहेत. खाली पूर्णपणे छोट्या छोट्या ब्रँचेस नाहीत का तर खाली सावलीमुळे परत याला फळे जास्त लागत नाहीत. अशा पद्धतीने करवतीने फांद्या काढत आहोत. तर संपूर्णपणे पहा छाटणी. छोट्या छोट्या वाळलेल्या फांद्या काढून टाकत आहोत व जी शेंड्याची फांदी आहे ती साधारणतः 4 ते 5 डोळ्यांवर ठेवत आहोत. आता छाटणी झाल्यानंतर याला कीटकनाशक व बुरशीनाशकचा स्प्रे घेणार आहे. कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक आपण वापरले तरी चालते. आता ही छाटणी करायच्या अगोदरची झाडी पाहू आपण. आता इथं वर आपण पाहू शकता, इथं
खूप गर्दी आहे. 1 2 3 4 ब्रँचेसची. तर ह्या वरच्या शेंड्यातील ज्या ब्रँचेसची गर्दी आहे ही आपण काढून टाकणार, ही ठेवणार. ह्या छोट्या छोट्या वाळलेल्या काड्या सगळ्या काढणार व मेन काड्या अशा ठेवणार. तर अशा पद्धतीने यावर्षी 4 एप्रिल 2026 रोजी आमच्या या एनेमिकन गोल्डन सीताफळ बागेची बहाराची छाटणी चालू केलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांची छाटणी करायची आहे त्यांनी संपर्क करावा. तसेच ज्यांना छाटणी घ्यायची आहेत त्यांच्या भागात कधी कसा पाऊस पडतो, पाण्याचं कसं नियोजन आहे, त्याच्यानुसार आपल्या आपल्या जबाबदारीवर छाटणीच्या तारखा धराव्या. आपण पाहू शकता पाऊस झालेला आहे, पिळवले झालेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या वर्षी आम्ही आमच्या बागेचे नियोजन चालू केलेले आहे.